नमस्कार, मी विशाल परदेशी. विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती उठवण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने अंतरिम स्थगिती उठवण्याला तुर्तास नकार दिला. तसंच मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकर भरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली आणि यावेळी राज्य सरकारकडून नोकर भरतीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तर शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज आहे असं मत राज्य सरकारकडून मुकुल रोहितगी यांनी मांडलं. तर तिकडे ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण देण्यात आलं, पण हाच समसमान न्याय मराठा समाजाला का नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. मात्र आजच्या निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आता प्रश्न उपस्थित होतो की मराठा आरक्षण रखडणार, शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरती त्याचं काय, याच विषयाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याविषयी बोलण्याकरता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे आपल्या सोबत आहेत. मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक याचिकाकर्ते दिलीप पाटील देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवात मी राजेंद्र कोंढरे यांचा प्रश्न करतो. राजेंद्र कोंढरेजी, 2016 हे वर्ष ज्या पद्धतीने झंझावाती मोर्चे निघाले अगदी शांततेत, तेव्हा खरं तर आपण ठासून सांगितलेलं होतं की ही मागणी केलेली होती की आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या दृष्टीने पावले उचलली गेली. पण आता मधल्या सगळ्या काळामध्ये आरक्षणाला स्थगिती आणि पुन्हा एकदा आजच्या दिवशी आरक्षण उठवण्यासाठी झालेला प्रयत्न, आता चर्चा केली जाते की आरक्षण रखडणार. आम्ही ह्या मताचे आहोत की आरक्षण मिळालंच पाहिजे, पण असा सूर जो आहे तो मराठा समाजामधनच व्यक्त होताना दिसतोय. काय म्हणणं आहे आपलं याबद्दल? थोडे मला 2 मिनिटं जास्त द्या. 2016 साली जे मोर्चे निघाले त्या मोर्चाच्या रेट्यामुळेच तत्कालीन राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी लागली आणि त्याच्या माध्यमातून ती शिफारस आली, विधिमंडळाने मान्य केलेली आहे. आज जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे हा खरं तर मराठा समाजावर अन्याय करणार आहे. ह्या 2 गोष्टी मी या ठिकाणी सांगेन. मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे नियुक्त्यांचा प्रश्न आणि जे शैक्षणिक प्रवेश 9/9/2020 पूर्वी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी जे प्रवेश झालेले होते हे प्रवेश संरक्षित करावेत आणि त्याचबरोबर त्या काळातल्या नियुक्त्या ज्या निवड झाल्या होत्या, परंतु त्यांना निवड प्रक्रिया झाल्यानंतर सिलेक्ट लिस्ट लावल्यानंतर त्यांना खरं तर नियुक्ती सरकारने देण्याची आवश्यकता होती, परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या नियुक्त्या रखडल्या. तर ह्या दोन्ही बाबतीमध्ये हरियाणाच्या बाबतीत अशीच केस झाली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यावेळेस आपले जे आजचे काउन्सिल आहेत मुकुल रोहतगी यांनीच प्लीड करून त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना संरक्षण मिळवून दिलं होतं. ते दुर्दैवाने आजच्या केसमध्ये आम्हाला मिळणं अभिप्रेत होतं आणि त्याच्यासाठी आमचा आग्रह आणि संघर्ष राहील. नंबर 1. नंबर 2 की सबंध देशामध्ये 26 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये 50%च्या पुढचं आरक्षण आजही देशामध्ये लागू आहे. तामिळनाडूमध्ये 69 आहे. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये 2% आरक्षण मराठा समाजाच्या व्यतिरिक्त एसबीसी प्रवर्गाला आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त मराठा समाजाच्या केसमध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंटचा आधार देऊन 50%च्या लिमिटची क्रॉस केली म्हणून फक्त मराठा आरक्षणाला स्थगिती एका बाजूला, आणि सबंध देशामध्ये इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर 103वी घटना दुरुस्ती आल्यानंतर जे 10%चं आरक्षण लागलं आणि विविध राज्यामध्ये 50%ची लिमिट क्रॉस केलेली आहे, त्याला कुठेही स्थगिती नाही. ह्या 2 बाबी पूर्णपणे मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या विद्यार्थी, युवक आणि रोजगाराच्या शोधामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांवर अन्यायकारक ठरणारी ही बाब मी आता आपल्या समोर आणतोय. मला याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे जायचंय. विनोद पाटीलजी, नेमक्या काय उणिवा आहेत? म्हणजे विनायक मेटेंनी पत्र दिलं होतं, त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की न्यायाधीशांचे जे खंडपीठ आहे त्यामध्ये 3 न्यायाधीश तेच आहेत ज्यांनी यापूर्वी खरं तर याबाबतची म्हणजे आरक्षणाबद्दलची स्थगिती दिली होती. पण पुन्हा जर आज हा निर्णय येणार होता तर यात काही बदल होणार नाही अशी देखील शंका त्यांनी व्यक्त केलेली होती. काय म्हणणं आहे आपलं? आपण एक लक्षात घेतलं तर सुप्रीम कोर्टामध्ये टोटल 35 न्यायमूर्ती आहेत आणि ते न्यायदान करत असतात. काल परवाची एक घटना घडली. जस्टिस अरुण मिश्रा यांनी एक लँड ॲक्विजिशन प्रकरणामध्ये विरोधात निर्णय दिला होता व त्याच्यासाठी 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत करण्यात आलं व त्यावेळेस
याचिकाकर्त्यांच्या वतीने अर्ज करण्यात आला की तेच न्यायमूर्ती आहे, मग आम्हाला न्यायदान कसं होईल. 3 दिवस सुनावणी चालली, 4थ्या दिवशी निर्णय आला की तो न्यायालयाचा अधिकार आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याच अरुण मिश्रांनी 3 न्यायमूर्तींचं जज पॅनल लीड करून त्या ठिकाणी निर्णय दिला. त्यामुळे वकील कोण असावे हा न्यायालयाचा अधिकार आहे. एवढं मात्र नक्की आहे की आपल्यालाही मुभा आहे की आपण म्हणजे फेअरलेस काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. जर आम्हाला भीती वाटत असेल की ते न्यायमूर्ती आम्हाला न्यायदान देऊ शकत नाही तर तसे चालत नाही. परंतु इतिहास बघितला तर ते न्यायमूर्ती कोण द्यावे हा त्यांचा अधिकार आहे. आज प्रश्न थोडा वेगळा आहे. प्रश्न काय आहे की आज ही परिस्थिती का उद्भवली, आज नेमकं मराठा आरक्षणावरची स्थगिती का उठली नाही याचं कारण असं की स्थगिती मिळाली म्हणून उठली नाही. परंतु स्थगिती मिळू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पूर्वी जी काही रणनीती आखायला पाहिजे होती. हे न्यायालयीन युद्ध आहे, न्यायालयीन लढाई आहे आणि कुठल्याही लढाईमध्ये जात असताना रणनीती लागते. परंतु राज्य सरकारने ती रणनीती त्या ठिकाणी आखलेली नाही. आज जरी आपण बघितलं की तारीख येण्याच्या 4 दिवस पूर्वी राज्याचे कोणतरी सन्माननीय नेते मंत्री घोषणा करता आणि आमची सर्वांशी चर्चा झाली, वकिलांची फौज आम्ही सज्ज केली. मराठा समाजाची मागणी अशी आहे का की वकिलांना रिक्रुटमेंट द्या, वकिलांना रोजगार द्या, कोण वकील लावा, काय वकील लावा, राज्य सरकारचा विषय आहे. सातत्याने सांगितलं जातं मागच्या सरकारचेच वकील आम्ही लावले. मागच्या सरकार या सरकारशी आम्हाला देणं घेणं नाहीये. राज्य सरकारच्या हातात काय होतं, राज्य सरकारच्या हातात होतं ज्या दिवशी निर्णय लागला त्या दिवशी मराठा समाजासाठी एक ठोस भूमिका घ्यावी, ती तर भूमिका घेतलीच नाही. या पलीकडे 3 महिन्यामध्ये मराठा विरुद्ध आदर्श हा वाद त्या ठिकाणी लागला. 3 महिने ज्या विद्यार्थ्यांना जात कळत नाही ते विद्यार्थी बोलू लागले की मराठा विद्यार्थ्यांमुळे आमच्या नियुक्ती रखडलेल्या आहे, मराठा विद्यार्थ्यांमुळे आमचे ऍडमिशन रखडलेले. 3 महिने गेल्यानंतर 1 पॉइंट मॉर्निंग राज्य सरकार परिपत्रक काढतं की मराठ्यांना सोडून प्रोसेस कंप्लीट होईल. मग हे चाललंय काय, राज्य सरकारच्या हातात आहे तेही राज्य सरकार देत नाही, न्यायालयामध्ये स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करत नाही. तर याच्यामुळे स्पष्टपणे आमचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून रणनीती चुकलेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. 18 तारखेपर्यंत सर्व कागदपत्र द्यायचे आणि परत 25 तारखेला सुनावणी होणार आहे. तर सरकार काय करणार आहे, सरकारने एकट्या विनोद पाटीलशी चर्चा करून हे होणार नाही. सरकारकडे वेगवेगळे पद आहेत, ऍडिशनल जनरलचं पद आहे. आजच्या हिअरिंगला सुद्धा राज्याचे विधी तज्ज्ञ ऍडिशनल जनरल त्या ठिकाणी हजर नव्हते. म्हणजे ज्या सरकारकडं ज्या काही हातातल्या गोष्टी आहेत त्या देखील सरकार त्या ठिकाणी करत नाहीये. ज्या सुविधा आहेत त्या देखील वापरल्या जात नाही. फक्त तारीख आली की घोषणा होती की आम्ही तयार आहोत. मला दिलीप पाटील यांच्याकडे जायचं. दिलीप पाटीलजी, आजचं अपयश नेमकं कोणाचं, जसं विनोद पाटील यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं या विषयाला घेऊन की राज्य सरकारची तयारी यामध्ये पूर्वीपासूनच कमी पडली आहे. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आजचं जर बघितलं की ज्यावेळी स्टे मिळाला त्यावेळी देखील मराठा समाजातल्या लोकांनी सांगितलं की सरकार समन्वय म्हणजे रणनीतीच नाही आहे. आज तुम्ही जर का 2000 ज्यावेळी 9/9/2000 पूर्वीच्या लोकांना नोकऱ्यासाठी कोर्टामध्ये तुम्ही मांडणार आहे, रोजगी साहेबांनी ते विषय मांडला की यांना आपण नोकऱ्या देण्यासाठी काय करायला पाहिजे. कोर्टानं विचारलं त्यांना की मेच्या जून जुलैचा तुम्ही स्टेटस सांगा की ते कुठल्या पाहिजेत आहे. आता ऍप्लिकेशन आलेत की त्यांचं स्क्रुटिनी झालेलं आहे की तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर देणार आहे. हे ज्यावेळी कोर्टाने विचारलं त्यावेळी रोजगी साहेबांच्याकडे तो डाटा नव्हता. यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते की आमच्याकडे डाटा नाही म्हणणं, म्हणजे तुमच्याकडे काय तयारी केलं हो तुम्ही. नंबर 1. नंबर 2 लक्षात घ्या की जे आज जर का माहित असेल की एक लक्षात घ्या की बऱ्याच दिवसापासून बरेच लोक सांगतात की स्टे उठेल नाही उठेल, काय पर्सेंटेज काय. सरकारला दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे होता ना. जर स्टे जर का उठायची पोझिशन नसेल तर दुसरी फॉलबॅक अरेंजमेंट बद्दल काय चर्चा करायला पाहिजे. आज तिने आर्टिकल 102 वर काय हिअरिंग चालू केलं नाही यांनी. जर का माहित आहे की स्टे उठणार नाही आहे तर का पूर्ण हिअरिंग जर का आज घेतलं असतं तर कोर्टानं काय तर त्याच्यावर जर का निर्णय दिला असता तर परत आपला स्टेच्या ह्याच्याबद्दल ती आर्ग्युमेंट चालू झालं असतं. सरकारची रणनीती नाही आहे. तुम्ही वकील चांगलं बोललं, एकदम भारी बोललं, काय झालं तिने आर्ग्युमेंट बघा. अरे मांजर म्याव म्याव करते कारण उंदीर पकडत नाही ना. आज तुम्ही सांगताय की सरकार हे केलं, समन्वय कुठे आहे. तुम्ही सांगितलं आणि रोज तुम्ही म्हणताय सरकार आम्ही तयार आहे, हे तयार आहे. अरे तयार आहे तर कोर्टाने विचारल्यानंतर पुढची तारीख आता नको, पहिला वीक नको, अजून पुढे द्या.
म्हणजे काय आहे, मला यातनं एक तुम्हाला सांगतो षडयंत्र काय दिसतंय सरकारचं, की जेवढं लांबवता येईल तेवढी ही रिंग लांबवायचं, मधल्या काळात नोकर भरती करून घ्यायचं आणि मराठा समाजाची जी लोक आहेत ती तुम्ही बाजूला ठेवायचं आणि दुसरं जे आहेत त्या नोकर भरती करून घ्यायची. ही एक मला यात संशय येतो नंबर एक. दुसरं आणखीन एक महत्वाचं सांगायचं आहे, सुपर न्यूमररी बद्दल कुठल्याही विरोधकांनी असू दे, कोणी सुपर न्यूमररी बद्दल की काही ऍप्लिकेशन नव्हतं, कोणी त्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं. तुम्हीच सांगितलं की आम्ही काय करू सुपर न्यूमररी घ्यायचा का न घ्यायचा हा सरकारचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना विचारायला कशाला गेला? तुम्ही त्यांना विचारलं, कोर्ट म्हणलं की सुपर न्यूमररी थांबा. आता काय झालं? म्हणजे मराठा समाजाला एक पर्याय म्हणजे यांनी हे सगळे पर्यायच खरं तर गोठवले असं म्हणूयात का आपण? जाऊयात, मी जातोय राजेंद्र कुंड्रेंकडे. राजेंद्र कुंड्रे, दिलीप पाटील यांनी जी शंका, जो संशय व्यक्त केला त्याबद्दल आपण सहमत आहात का? आपलं काय म्हणणं आहे? बघा, या सरकार आहे ना, या सरकारमध्ये एक आंतरविरोध आहे बर की मराठा समाज भविष्यामध्ये ओबीसीच्या कोट्यामध्ये येऊ शकतो अशी काही भीती काही मंत्र्यांना निश्चितमध्ये आहे. बर त्याच्यामध्ये प्रशासनातले काही लोक त्यांना साथ देत आहेत आणि ह्याच्यातून ह्या केसमध्ये ज्या गोष्टी प्रकर्षाने पुढे यायला पाहिजे होत्या, आम्ही 2 महिन्यापासून सुपर न्यूमररीच्या बाबतीमध्ये वारंवार पाठपुरावा केलेला होता, तशा प्रकारचं पत्र दिलेलं होतं. आणि सुपर न्यूमररी काय झालं असतं तर तुम्हाला 2 गोष्टी सांगतो कसा भेदभाव होतो. सुप्रीम कोर्टाने मागच्या 6 महिन्यापूर्वी एक निर्णय दिला, त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी नाहीये बर अशा सर्व लोकांना सेवेतनं काढायचा आदेश दिला. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने काय केलं, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदं तयार केली, म्हणजे सुपर न्यूमररी केली. बर एका प्रकरणामध्ये करता आज ईडब्ल्यूएस मध्ये केंद्र सरकारने सुद्धा सुपर न्यूमररी पोस्ट तयार केल्या आहेत, IIT मध्ये केलेल्या आहेत. अशा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जर सुपर न्यूमररी सीट्स तयार होत असेल तर मग मराठा आरक्षणामध्ये निर्णय घेण्यासाठी जाऊ दे ना कोर्टात काय जायचंय ते, परंतु 100 जागा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कोणाच्या हिताला जर बाधा येत नसेल तर त्याच्यापेक्षा वरती 5-6 सीट तयार कराव्या लागतील. या 5-6 सीट जर तयार केल्या आणि उरलेले लोक ओपन मध्ये कन्वर्ट करून जर सेट होत असतील तर तो पर्याय आपल्याकडे 2 महिन्यापासून उपलब्ध होता, तो झाला नाही. मागच्या नियुक्त्यांचा प्रश्न तोही झालेला नाही. आणि आता आम्हाला कायदेशीर दृष्ट्या गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन ईडब्ल्यूएस देऊ शकत नाही. जर त्यांना ईडब्ल्यूएस आम्हाला द्यायचा असेल तर विधिमंडळाने मराठा आरक्षणाचा जो कायदा केलेला आहे तो कायदा रद्द करावा लागेल. म्हणजे सगळ्या बाजूनी या विषयाची कोंडी झालेली आहे. आणि जे जे मार्ग तुम्ही इतर समाजांसाठी आतापर्यंत गेल्या 25 वर्षात अवलंबले ते मार्ग अवलंबा. तुम्ही ते करायला तयार नाही. आम्ही ओबीसीची मागणी केली की तिकडे यायचं नाही आणि ज्यांनी फुगीर आरक्षण बळकावलंय त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं नाही. म्हणजे चारही बाजूनी फक्त मराठा समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर दिसतं. एवढीच बाब समोर ठेवायची, त्यांचे साखर कारखाने दाखवायचे, बँका दाखवायचे आणि पददलित आणि उपेक्षित जमिनीपासून पूर्ण बाहेर फेकला गेलेला मराठा समाज जागतिकीकरणामध्ये मागं पडला. शेतीचे प्रश्न बिकट झाले आणि रोजगार आणि स्वयंरोजगार आणि इतर शिक्षण क्षेत्रामध्ये त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही. ही बाब क्वांटिफायबल डाटा हे सगळे सर्वेक्षणातनं पुढे आलेली आहे, ते विधिमंडळात ठेवली गेली. आणि ही बाब जर समोर असेल तर त्यांच्यासाठी खास बाब म्हणून शासनाने जे एफर्ट्स घ्यायला पाहिजेत ते आज कमी पडतात, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि चारी बाजूच्या कोंडीमध्ये मराठा समाज सापडलेला आहे. राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षाला, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पुन्हा एक आव्हान आहे, या राज्यामध्ये मराठा समाजाला एकटं पाडून सगळ्यांसाठी जर सगळी व्यवस्था होत असेल तर त्याच्यासाठी न्यायाची भूमिका तुम्हाला पुन्हा एकदा घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी हे न्यायालयीन प्रक्रिया, या सगळ्या बाबी किती जरी असल्या तरी आम्ही त्या मान्य केल्या तरी शेवट सामान्य माणसाला रिलीफ हा महत्वाचा असतो. आणि ते रिलीफ देण्यासाठी राज्य शासनाने कटिबद्ध राहून ते प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते कुठेतरी कमी पडतात हे आम्हाला जाणवलेलं. विनोद पाटील जी सगळ्यांना खरं तर सगळ्यांसाठी म्हणून व्यवस्था होऊ शकते, जसं आता राजेंद्र कुंड्रेंनी सांगितलं की IIT मध्ये सुपर न्यूमररी या पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो किंवा इतर ठिकाणी तो केला जाऊ शकतो नोकऱ्यांमध्ये. पण मग मराठा समाजासाठीच राज्य सरकारची त्वरित निर्णय घेण्याची इच्छाशक्ती नाहीये का? कारण जे ऑप्शन समोर होते, जे पर्याय समोर होते त्याबद्दल देखील न्यायालयाला विचारलं गेलं आणि न्यायालयाने अर्थात त्याला नाही म्हणून सांगितलं. सगळे गोठलेत ऑप्शन.
मी निश्चित मराठा समाजाच्या बाबत राज्य सरकार गंभीर नाही असं मी सातत्याने सांगत आलो, कोंढरे साहेब सांगत आले, आमचे दिलीप तात्या पाटील सांगत आले. अडचण नेमकं काय आहे की मराठा समाजाला सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे. आता मी तर जातीवर बोलत नाही, परंतु मागच्या काळामध्ये प्रमुख चेअरवर अदर दॅन मराठा लोक बसले होते, तर त्यांना कदाचित 1% जास्त गांभीर्य होतं. बरं. आज मराठा लोक जास्त चेअरवर बसले तर त्यांना असं वाटतं की आपले आहेत, यांना गृहीत धरू. आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सरकारी वकिलांनी विचारलं की आम्ही सुपरन्युमरीचं काय करू, मला असा प्रश्न वाटतो की एखादा वकील जो फर्स्ट डे किंवा सेकंड डे जॉईनिंगचा जरी वकील असेल तो देखील असा प्रश्न न्यायालयाला विचारू शकत नाही. जी बाब न्यायालयामध्ये आलीच नाही, ज्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाच नाही, ज्याला अजून आव्हान दिलं गेलं नाही, त्याच्यावर सुनावणी सुरू झाली नाही, ती गोष्ट राज्य सरकारने कुठल्या अधिकारामध्ये विचारली आणि कुठल्या विधितज्ञांना त्यांना सल्ला दिला, ही गोष्ट शोधण्यासारखी आहे. परंतु सुदैवाने न्यायालयाने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही. न्यायालयाने फक्त एक भाष्य केलेलं आहे. ते भाष्य काय केलं न्यायालयाने की याच्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पडू शकतो, तुमची फायनान्शियल परिस्थिती काय. राज्य सरकारने सांगितलं नाही की तुम्ही करू नका. राज्य सरकारने ज्यावेळेस विचारलं तर कोर्टाने सांगितलं नाही तुम्ही करू नका, परंतु राज्य सरकारला विचारण्याची गरज नव्हती. त्यांनी कसं काय विचारलं देव जाणो. परंतु आजही त्यांच्या हातामध्ये आहे सुपरन्युमरी पद्धत. एक कॅबिनेटने जर ठराव केला की राज्यामध्ये एवढ्या एवढ्या विभागामध्ये आम्हाला एवढे विद्यार्थी आणि हे विद्यार्थी घ्यायचे आहे तर ते घेऊ शकता. घेतल्यानंतर ज्याला ज्यावेळेस आव्हान होईल तर संपूर्ण देशाला ते आव्हान राहील. तामिळनाडूमध्ये त्याचा वापर झालेला आहे, कर्नाटकमध्ये त्याचा वापर झालेला आहे, देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये त्याच्यामध्ये वापर झालेला आहे. विशेष बाब म्हणून त्याला उल्लेख केला जातो, त्याला वेगवेगळे नाव वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे. परंतु हा अधिकार आज देखील राज्य सरकारच्या हातात आहे. आमची अडचण अशी आहे की 3 पक्षाचं सरकार आहे, याच्यामधला कारभारीच लक्षात येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत. आज एक मंत्री स्टेटमेंट करतो, उद्या नवीन चेहरा आमच्या समोर येतो, तिसरा नेता परवा वेगळी बैठक घेतो. त्यामुळे सगळे संभ्रम परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण आहे. आणि कोविडच्या या महामारीमुळे परिस्थितीचं भान ठेवून मराठा समाज त्या पद्धतीने रस्त्यावर उतरलेला नाही जो मागच्या काळामध्ये उतरला होता. परंतु काल परवाच्या वर्तमानपत्रात कळले लस आलेली आहे, त्याच्यामुळे आता आमच्या आंदोलनाची तीव्रता राहील आणि सरकारने आमचा अंत पाहणं सोडलं पाहिजे. सरकारने 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक, तात्काळ स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरा, विशेष बाब म्हणून आजपर्यंत झालेल्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून घेतलं पाहिजे. आम्ही सरकारचं स्वागत करू, परंतु त्यांना ते करायचंच नाही. तारीख झाली की फक्त एक ड्रामा क्रिएट करायचा आम्ही गंभीर आहोत. फार दुर्दैव आहे मराठा समाजाचं. तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी योग्य आहे. खरं तर सरकारची म्हणजे तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं एक बाब तर स्पष्ट होत आहे की सरकारची पूर्वतयारीच या सगळ्या याच्यात कमी पडलेली आहे. आणि आता मात्र म्हणजे जे म्हणतो ना आपण की पुलाखालनं पाणी एवढं निघून गेलेलं आहे की पुन्हा एकदा त्या सगळ्या मुद्द्यावरती यायचं म्हटलं तर त्यांना जरा ठाण मांडून त्या ठिकाणी बसावं लागणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आरक्षण रखडणार या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करतोय. आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती जी आहे ती उठवण्याच्या बद्दलची सुनावणी झाली, पण आज काही यश येऊ शकलं नाही. पुढच्या जानेवारीमधली तारीख आता देण्यात आलेली आहे आणि आता पुढे काय याबद्दल आपण खरं तर चर्चा करतोय. याच्यामध्ये माझ्याबरोबर आता दिलीप पाटील पुन्हा एकदा या चर्चेमध्ये जोडल्या गेले. दिलीप पाटील यांच्याकडे मला जायचं आहे. दिलीप पाटीलजी, ब्रेकपूर्वी सुपर न्यूमररी या विषयाला घेऊन आमची चर्चा झाली, पण खरं तर काहीच गरज नव्हती. विनोद पाटील यांनी देखील सांगितलं की अगदी नौखा वकील सुद्धा त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारायला नको होता. खरं तर म्हणजे तो विचारणार देखील नाही की सुपर न्यूमररी पद्धत आम्ही लागू करावी का. पण असा प्रश्न विचारून बरं न्यायालयाने त्यावर कोणत्याही प्रकारचा आदेश दिलेला नाही आहे, पण अशा पद्धतीने असा प्रश्न विचारून खरं तर ज्यांचा मुळातच या आरक्षणाला विरोध आहे त्यांना विरोध करण्यासाठी आयतं खोलीत देण्यात आलंय का. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आता विनोद पाटील म्हणले ते बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की सुपर न्यूमररीचा विषय एखादा नौका वकील देखील सांगणार नाही. बरोबर, सरकारकडे एजी आहेत आणि मोठमोठे भारतातले मोठमोठे वकील तुम्ही उभा केलेला, एकमेकात चर्चा झाली असणार, म्हणजे कोऑर्डिनेट झालेलं असणार. मग मुद्दाम सुपर न्यूमररीचा तुम्ही विषय का आणला, म्हणजे हेतूबद्दल शंका. मी परत एकदा सांगतो, तुमचा हेतू काय होता की सुपर न्यूमररी हे जर का तुम्हाला इम्प्लिमेंट करताना काही लोकांचा त्याला विरोध होईल, बाकीच्या ह्याच्यातला विरोध होईल आणि त्यामुळे नाही मंत्रिमंडळातले काही सहकारी आहेत जे ओपनली जे स्टेटमेंट करतात, त्यांना हे करायसाठी हे आणलं का, असं माझं स्पष्ट आरोप आहे.
कारण एवढं करणारा काय, आता पाटील साहेब म्हणले, आमचे विनोद पाटील साहेबांनी बरोबर सांगितलं, एखादा नौका तिसऱ्या दिवशी पण वकील असल्या गोष्टी करणार नाही. मग तुमची फौज काय करत होती? फौजने हे ठरवून करायला पाहिजे. मग हे जर का मुद्दाम जर केला असेल तर हे षडयंत्र आहे की जेणेकरून की सुपर न्यूमररी मधनं तो एक पर्याय मराठा दिलीप समाजाचा पाटीलजी बंद पर्याय करायचा. संपवतात, ही लोक जाणीवपूर्वक पर्याय संपवतात असं म्हणणं आहे आपलं. 100% जाणीवपूर्वक. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या, जर संपवायचा विषय असता तर तुम्ही डेट पे तारीख का मागताय? तुम्हाला माहित आहे की आता आज काही स्टे उठणार नाही पहिल्या आठवड्यात, कारण नोकर भरती चालू आहे. काल 5,000 शिक्षक भरती सांगितलं, तलाट्यांची भरती, MSCB भरती, त्यानंतर पोलीस भरती आलाय. एक लक्षात घ्या, या सगळ्या भरती सरकारनं समोर आणलेल्या आहेत आणि ह्या भरती करायचं सरकारनं जाहीर करायला लागलेल्या आहेत. म्हणजे जर काय जानेवारी एंड म्हणतात, त्यानंतर परत मधल्या काळात 2-3 महिने आणि पुढे ढकलायचं आणि काळात या भरतीपासून, नोकरीतल्या प्रतिनिधित्वापासून लांब ठेवायचं हे एक षडयंत्र आहे असं मला वाटतंय. कारण प्रत्येक गोष्ट अशीच घडते. मराठा इतके दिवस तुम्हाला कुठलीही मराठा समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही 6 महिन्यात सांगा कुठली झाली हो? सगळ्या गोष्टी निगेटिव्ह. तुमच्याच बाबतीत काय करतात? स्टेच्या वेळी आम्ही म्हणलं की चला काहीतरी कोर्टाचा निकाल झाला असेल, आता तुम्ही स्वतः काय करताय? एकदा चुकताय, दोनदा चुकताय, चारदा चुकताय. म्हणजे ही चूक नाही आहे, हे काही तर मोठं षडयंत्र घडते आणि कुणाला तर खुश करण्यासाठी मराठा समाजावर मोठा अन्याय होतोय. विनोद पाटलांनी सांगितलं कोरोना आता संपलेला आहे आणि ज्यावेळी रस्त्यावर, आतापर्यंत तुम्हाला इतिहास सांगतो, प्रत्येक वेळी ज्यावेळी अन्याय होईल त्यावेळी मात्र झालेला आहे. 2016चं म्हणताय, त्यानंतर ठोक मोर्चा आला. ठोक मोर्चा का आला? मेगा भरतीच्या वेळी आला. परत सांगतो, जर का अशा पद्धतीनं झालं तर आता कोरोनाला आता मी विचार करणार नाही. जर जसं दिल्लीच्या तिथं शेतकरी जमा झालेत, तसा जर मराठा जर जमा व्हायला लागला तर या सरकारला सळो पळ करून सोडणार. परत एकदा सांगतो, तुम्ही आमच्या विरोधात षडयंत्र रचू नका आणि जर का ते केला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार असे मी त्यांना परत एकदा राजेंद्र कोंडरे, आपण जी राजकीय इच्छाशक्ती म्हणतो, अहो त्याच्या पाठीमागे सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व राज्यातल्या सभागृहात मराठा समाजाचं आहे. कुठे हो हे प्रतिनिधित्व? जेव्हा की या सगळ्या घडामोडी घडतायत, वारंवार तुम्ही बहुतांशी गोष्टी त्यांच्या समोर मांडतायत, दिसतंय की हे चुकतंय, पूर्वतयारी आहे, कोणीच का बोलत नाहीये? दोन गोष्टी आहेत की राजकीय मराठे, एक तर प्रसार माध्यम आणि इतर समाज काय म्हणतील याच्या प्रतिमेमध्ये पूर्ण गुरफटले गेलेले. आणि प्रो मराठा किंवा मराठा समाजाला न्यायाची भूमिका जर एखाद्या मराठा नेत्याने घेण्याची ठरवली तर त्याला या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या नजरेने पाहिलं जातं आणि त्या पूर्ण कोशामध्ये संबंध मराठा नेतृत्व अडकलेलं आहे, हा माझा आरोप आहे. नंबर 1. ह्याच्यामध्ये नेमकं झालेलं आहे काय प्रॉब्लेम की ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल झाली त्यावेळेस विरोधकांनी आमचे 162 आमदार, खासदार, साखर कारखाने, बँका हे पूर्णपणे चित्र समोर उभं केलं. टायमापिसी जर कुणी पाहिलं तर कुणी म्हणणार मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. त्याच्यासाठी आम्ही क्वांटिफायबल डाटा जो सांगितला तो त्याच्यासाठी आहे की 1971चं जे लँड होल्डिंग आहे ते आज 2021 मध्ये अर्धा एकराच्या आतमध्ये आलेले. नीट लक्षात घ्या, शेतीवर असणारी अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली गेलेली आहे आणि 1970 पासून हा मराठा समाज आरक्षणास पात्र असल्यामुळं त्याला आतापर्यंत आरक्षण नाही दिलं म्हणून अन्याय झालेला आहे. त्यामुळे ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा सर्कमस्टन्सेस म्हणून आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने त्याची जर दखल घेतलेली असेल तर मग हे आरक्षण टिकणं, त्याचं प्रोटेक्शन करणं हे सर्व समाजाचा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांचा पण आहे. आज सर्व समाज जे आता आरक्षणाच्या लाभात आहेत किंवा आरक्षणाच्या लाभाच्या बाहेर असा एकही समाज मराठा सोडून राहिलेला नाही. त्यामुळे मला याच्यातलं एक असं चित्र दिसतंय की सगळ्या कटकटीला कंटाळून मराठे EWS मध्ये जातील आणि EWS मध्ये जाऊन मराठ्यांचं संरक्षण करण्याचा तात्पुरता उपाय जर कुणी सांगत असेल तर त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की 103वी जी घटना दुरुस्ती झाली ती इंदिरा साहनीच्या जजमेंटवर 50%ची लिमिट त्यांनी क्रॉस केलेली आहे. फक्त त्याला संसदेने मान्यता दिली, हा एक विषय. पण त्याच इंदिरा साहनीमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस, विशेष असाधारण परिस्थिती असेल तर अशा 50%ची लिमिट क्रॉस करता येते हेही म्हटलेलं आहे. म्हणून प्रो इंदिरा साहनीच्या अगोदरची जजमेंट, इंदिरा साहनीच्या नंतरची जजमेंट हे सगळं कंपायलेशन आज कोर्टाने करायला सांगितलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर फक्त मराठा आरक्षणाची स्क्रुटिनी होणार नाहीये, लक्षात घ्या. मग ती 103व्या घटना दुरुस्तीने आलेल्या 10% आरक्षणाची पण स्क्रुटिनी होणार आहे
म्हणजे आज तात्पुरता उपाय म्हणून जरी आम्ही ईडब्ल्यूएस स्वीकारलं तर उद्या ईडब्ल्यूएस धोक्यात येईल, हे पण धोक्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाने घाईने निर्णय घेण्याच्या ऐवजी थोडा संयमाने 2 दिवस ह्याच्यावर साधक बाधक चर्चा घेऊन ह्या बाबतीतलं मत व्यक्त केलं पाहिजे. कारण आता आमच्याकडे एक टोळी तयार झालेली आहे की आता तुम्ही ईडब्ल्यूएस घ्या, ईडब्ल्यूएस घ्या. ते तसं नाहीये. बर ईडब्ल्यूएस जर आम्ही घेण्याचा आज प्रयत्न केला तर पूर्ण मराठा आरक्षणाची जी विधिमंडळाची शिफारस आहे ती 100% धोक्यात येईल आणि हे अनेक विधिज्ञांना मान्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एक मतप्रवाह मराठा समाजात सोडायचं आणि आंदोलन पूर्णपणे ढेपाळावर लावायचं, अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा आता समाजात सुरू झालेली आहे. त्याला आमचा विरोध आहे. बर म्हणजे खरं तर संयम संपला असं जे आपण म्हणतोय त्यामध्ये आता यापुढे खऱ्या अर्थाने संयम आपल्याला जो तो ठेवावा लागणार आहे, तरच हे आरक्षण जे ते आपल्या हाती येऊ शकतं. आणखीन आपण चर्चा करणार आहोत. मी यानंतर वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर मी थेट जाणार आहे विनोद पाटील यांच्याकडे. बघूयात आणखीन काय पर्याय ते सुचवत आहेत, काय होऊ शकतं. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजही सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती जी आहे ती उठू शकलेली नाही आणि या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. विनोद पाटील मला यांच्याकडे जायचं. विनोद पाटीलजी, आता सुनावणी नेमकी पुढे किती दिवस चालेल मला माहीत नाही. आपण फार सकारात्मक विचार करूयात की कमीत कमी वेळेत खरं तर याबद्दलची जी सुनावणी, अंतिम सुनावणी, तीही सकारात्मक व्हावी. पण आता त्या विद्यार्थ्यांचं काय ज्यांच्या प्रवेशाचा मुद्दा होता, त्या विद्यार्थ्यांचं काय किंवा त्या पदवीधर कॅन्डिडेटचं काय ज्यांना खरं तर नोकरीमध्ये संधी होती, याबद्दल खरं तर सरकारने पुढे येऊन काय नेमकं पुढे करायला हवं याबद्दलची भूमिका स्पष्ट नको करायला? नेमकं आमचं हेच म्हणणं आहे की राज्य सरकारला नेमकं पालक म्हणून कल्पनाच नाही आहे की एका पालकाचे किती विद्यार्थी मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत, किती विद्यार्थी यांची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, किती विद्यार्थी यांना नव्याने ॲडमिशन्स घ्यायचे, किती विद्यार्थी यांची जॉईनिंग थांबलेली आहे, किती विद्यार्थी आहे की ज्यांचा पूर्ण टप्पा कंप्लीट झालेला आहे. असे पण काही विद्यार्थी आहे की मार्चच्या पूर्वी म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी त्यांची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, परंतु पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं, त्याच्यामध्ये क्लॉज टाकला की राज्य सरकारची परिस्थिती नसल्यामुळे आरोग्य विभाग सोडून बाकीची आम्ही भरती करू शकत नाही. अशामध्ये जे विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांचा आकडा किती? आमचं म्हणणंच हे आहे की राज्य सरकारला अद्यापही सिरियसनेस नाही, त्यांच्याकडे आकडा नाही, त्यांच्याकडे टेबल नाही, त्यांच्याकडे विभागनीय माहिती नाही. हे मी ठासून आणि ठामपणे सांगू इच्छितो. याचं कारण असं आहे की आम्ही देखील 5 वेळेस राज्य सरकारकडे मागणी केली की आम्हाला सांगा तुमच्याकडे रेकॉर्डवर किती डाटा आहे, आम्हाला सांगा किती विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित आहे. याच्यासाठी जर राज्य सरकार गंभीर असतं तर राज्य सरकारने पावलं उचलली असती. एकीकडे विशेष बाब म्हणून घ्यायचं नाही, विनाकारण कारण नसताना न्यायालयाला नको त्या गोष्टी विचारायच्या, तारीख आली की ड्रामा करायचा, परिस्थिती हाताळायची नाही. आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर आम्हाला नाव ठेवायचं. मागच्या सरकारने आम्हाला नाव ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ह्या सरकारने नाव ठेवलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आम्हाला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे जर पालक आहे तर यांची जबाबदारी नाही का? हे जर पालक आहेत यांची जबाबदारी नाही की उद्याचा महाराष्ट्र घडला पाहिजे? आज मराठा समाज बाकी भानगडीत पडू इच्छित नाही. 2च गोष्टी आहेत, मिळालेलं आरक्षण टिकवायचं आणि आरक्षण टिकेपर्यंत, स्थगिती उठेपर्यंत तात्काळ हातात असलेल्या गोष्टी त्यांनी जाहीर कराव्या. मॅनेजमेंटचा कोटा घ्यायला यांना काय अडचण आहे हे याच्यासाठी घेऊ शकत नाही की अर्ध्या अधिक संस्थानिक लोक या सरकारमध्ये चेअरवर बसलेले आहेत, त्यांना दुखवायचं नाही. यांना इथं मराठ्यांचे अनेक विद्यार्थी प्राण गमावू लागले तर चालेल, परंतु ते 10-20 संस्थानिक लोकांना दुखवायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्याकडने मेडिकलच्या सीट्स घ्यायची नाही किंवा आर्थिक नुकसान होत आहे. एका पिढीचं नुकसान आहे. ज्या दिवशी मी आपल्याला परत सांगतो की राज्य सरकारने मराठा समाजाकडे चष्मा बदलून जर बघितलं, नुसताच हा मराठा विद्यार्थी नसून उद्याचा भविष्य आहे एवढा जरी दृष्टिकोन त्यांनी ठेवला तर निश्चित त्यांची मानसिकता मराठा समाजाबद्दल राहील. दिलीप पाटीलजी, सरकार विसरलंय का? म्हणजे आपण सारखा असा एक शब्द या ठिकाणी बघतोय किंवा वापरला जातोय बोलण्यात सुद्धा, किंवा सुरुवातीपासून तो येतोय तो शब्द, तो म्हणजे गृहीत धरणं. सरकार विसरलंय का की ज्या सभागृहात मराठा समाजाचं सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व आहे त्यांना मतदान करणारे आपलेच बांधव आहेत, आपण मतदार आहोत, हे देखील ते विसरलेत का?
सगळ्यात महत्वाचं काय, मगाशी सांगितल्यापासून विचार असेच त्यांच्यात आहे की हे जे काही जे आहेत मेडिकल कॉलेज असू देत किंवा जे तुमचे शैक्षणिक संस्था असू दे, साखर कारखाने असू दे, ते 150 संस्थानिकांच्या ताब्यात गेलेले आहेत. ते 150च लोक आहेत. ते 150च लोक ते हे करतात. तेच आमदार होतात, तेच खासदार होतात, तेच मंत्री होतात, त्यांचेच मेडिकल कॉलेजेस आहेत. म्हणजे ह्यांच्याकडे बघून हे मराठा समाज जे म्हणले की ह्यांच्याकडे बघून एक चुकीचा गैरसमज पसरवला जातो की मराठा समाज सदन आहे. बर, की दिलीप पाटील पद्धतीनं यांचा मराठा समाजाला कुठली गोष्ट असे मदत करायला तयार नाही आहेत. ते लोक ग्रांटेड घेतलं जातंय कारण त्यांचे राजकीय जे पुढची वाटचाल आहे की त्यासाठी हे करतात. बरं, जर का ओबीसी असू दे, बाकीचे सांगत असतील की आम्ही समाजाच्या साठी या हे करतो ते करतो, तर मग मराठा समाजात आपण म्हणता की मग सगळ्यात जास्त आमदार आहेत, सगळ्यात जास्त मंत्री आहेत, हे का समाजासाठी करत नाही तो? कारण समाजाने यांना मतदान केलेलं आहे ना. बरोबर. मराठा समाजाच्या जीवावर आज जर का मी 32% नाही, 36 आणि 40% आहे. 40% ही म्हणजे मेजॉरिटीची लोकसंख्या आहे ना. पण पण दिलीप पाटीलजी, या गोष्टीचं नवल वाटतं की खरं तर पुढे येऊन पण असं म्हणत नाहीये की सरकारने आमच्याकडे असलेल्या मॅनेजमेंटच्या सीट्स ताब्यात घ्याव्या, आम्ही आमच्या समाजासाठी त्या देण्यासाठी तयार आहोत. 100% बरोबर आहे. कारण ते ते तर म्हणणारच नाहीत. तर सरकारची ड्युटी आहे ना, गरज आहे ना तुम्हाला. तुम्ही ताब्यात घ्या ना ते. ताब्यात घ्या आता. तुम्ही घ्यायला पाहिजे. विनोद पाटील म्हणले बरोबर आहे. तुम्हाला जर का त्यांचे मॅनेजमेंट कोटा आहे, लगेच काय हे संस्थानिक तयार झालेले आहेत. एवढ्या मोठ्या संस्थाने पूर्वी संस्थानं खालसा केले. मग आता ह्यांचं काय, आता संस्थानं खालसा करायची गरज आहे. आणि जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे लोक मराठा समाजासाठी कुठलाही न्याय देऊ शकत नाहीत. मराठा समाजाला, कारण गरीब लोक मरतात, रस्त्यावरचे लोक मरतात, त्यांना काय होत नाही, त्यांनी फक्त शांत येतो बसतो. येतो राजेंद्र गुंडेजी येतो. रस्त्यावर येत नाही ते. खरंय दुःख खरंय. समजत नाही ना. नाही नाही, राजेंद्र गुंडेजी गृहीत धरणारे आपलीच लोक आहेत शेवटी. काय झालंय, सोशल मीडियामध्ये आम्ही काय आरोप करायला सुरुवात केली की आम्हाला कोणाचं तरी हस्तक ठरवलं जातं. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवाने बाब आहे. ज्या मराठा समाजाचा सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस घालवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून सारथी संस्था निर्माण केली, त्या संस्थेच्या दारामध्ये 3 दिवस झाले विद्यार्थी बसले दारातून. काय करणार होते, तर गावोगावी जाऊन मराठा समाजाचं प्रबोधन, शासकीय योजना, नंतर मराठा समाजाचं क्वांटिफिकेशन, असे अनेक प्रकल्प त्याच्यात होते. झाले नाही. 130 कोटी रुपये देण्याची घोषणा झाली. 2 संस्थेमध्ये आज अधिकारी आहेत. आम्हाला 130 कोटी रुपये संपवण्यासाठी तिथं आज आमच्याकडे पदच मंजूर नाही. कशा योजना राबणार? दुसरं, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 400 कोटी रुपयाची घोषणा केली. त्या घोषणेमध्ये आज तुम्हाला सांगतो की 72 कोटी रुपये त्या महामंडळाकडे शिल्लक आहेत. त्या मागच्या विद्यार्थ्यांना 1076 कोटी रुपयाचं जे कर्ज वाटप झालं त्याच्या व्याजात संपणार आहे. आम्हाला नवीन प्रकल्प आता सुरू करायचे, तर त्यांच्यासाठी नवीन प्रकल्पाला पैसे इश्यू करायला पाहिजे. ते इश्यू आजही झालेले नाहीत. बरं. अजून मला सांगतो, परवा सुपर न्युमररीच्या बाबतीमध्ये या दोन्ही वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 90% कॉलेजमध्ये जो इंटेक आहे तो इंटेक ग्रामीण भागामधला भरला जात नाही. बर, प्रश्न, ज्या कॉलेजमध्ये नामांकित आहे त्या ठिकाणीच ह्या 10% जागा वाढवायला लावणार आहे. राज्याच्या एका विभागाने 1.5 लाख सुपर न्युमररी जागा तयार करायला लागेल असा रिपोर्ट पाठवला. हे अत्यंत चुकीचं आहे. मग आमच्या समोर माझ्या हातातच चार्ट सुदैवाने मागच्या वर्षीच्या सीईटी सेलचा होता, तो सादर केल्यानंतर मी दाखवून दिलं की तुम्हाला 5 ते 15 हजाराच्या वरती जागा तयार कराव्या लागणार नाही. दुसरं, वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीमध्ये मेडिकल काउन्सिलची सुपर न्युमररीला मर्यादा वाढवण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, हे आम्हाला मान्य आहे. त्यावेळेस माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं 3 तारखेला की ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज घ्यावं लागेल एससीबीसीतल्या, तर त्याची आम्ही फी भरू. त्याही बाबतीमध्ये आज निर्णय झालेला नाही. त्यामुळं आज जे जे प्रश्न उपस्थित आहे, जे राज्य शासनाच्या हातात आहे, ते साठी टास्क फोर्स तयार करून त्याच्यावर एक मोठी यंत्रणा कामाला लावून ते जे सरकारच्या हातामध्ये आहे ते 24 तासात करण्यासारख्या गोष्टी त्या होत नाहीत, ही सुद्धा खंत आहे आम्हाला. त्यामुळे एका बाजूला अडलेले प्रश्न, न्यायालयीन बाबी, त्यानंतर मग ह्या सगळ्या चौकटीमध्ये कोंडीत मराठा समाज पकडला गेलेला आहे. आणि वारंवार राजकीय नेतृत्वाची लोक दाखवून, राजकीय लोक दाखवून मराठा समाजाचे आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते कोर्टामध्ये आणि समाज माध्यमामध्ये ही दिशाभूल करते. वास्तव इतकं भयान आहे की आज मराठवाड्यातले 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. विदर्भात बेरोजगारी आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा फरक आहे, परंतु अनेक जिल्ह्यामध्ये जी काही बेरोजगारी आहे, शिक्षण चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, ह्या सगळ्या बाबींवर लक्ष देण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स तयार करून काही योजना ह्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांपर्यंत, तरुण बेरोजगारांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्यामध्ये सक्षमता आणली तर समाज पुढे येईल. बरोबर. आरक्षणाच्या माध्यमातून समाज मागे जातोय, त्याला शिक्षण चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा समाज आता विवंचनेत पोहोचलेला आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष देण्यासाठी आता आम्ही कोणाकडे जायचं असा आता प्रश्न आहे. त्यामुळे आता पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि मराठा समाज हळूहळू या बाबतीमध्ये आता पुन्हा या भूमिकेच्या दिशेने तो वाटचाल करतोय. बरोबर, आपल्याला अधिक बोलायचंय खरं तर. आणि पर्याय आहेत, त्या पर्यायांचा विचार का केला जात नाहीये आणि त्या पर्यायाची अंमलबजावणी ही होऊ शकते. खुद्द म्हणजे यापूर्वी याबद्दल चर्चा झाली आणि यापुढे संवाद होऊ शकतो. संवादातनं खरं तर सकारात्मक पाऊल पुढे टाकलं जाऊ शकतं. राज्य सरकार अजूनही का त्यांची भूमिका पुढे येऊन स्पष्ट करत नाहीये? त्यांनी ती करायला हवी, ती गरज आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. माझ्याकडे आता या चर्चेतले शेवटचे 3 मिनिटं उरलेले आहेत. तिघांना मी खरं तर एक मिनिट देणार आहे. सुरुवात मी करतोय राजेंद्र कुंडरे यांच्यापासून. आता यापुढची भूमिका आणि त्वरित घेण्याचा निर्णय. राज्य सरकारने एकतर स्थगिती लगेच उठवावी आणि आरक्षण ज्यांच्याकडे जास्त गेलेलं आहे ते एकदा जाहीर करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी राज्य शासनाला पहिलं आव्हान आहे की आता कोणत्या प्रवर्गाचे किती सरकारी कर्मचारी आणि शिक्षणातलं प्रतिनिधित्व किती आहे हे तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जाहीर करा. तुम्हाला सत्य आणि वस्तुस्थिती लगेच लक्षात येईल की कोणाचं आरक्षण कोणी ढापलेलं आहे आणि ते ढापलेलं आरक्षण लक्षात येऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची मुस्कटदाबी केली जात आहे. विनोद पाटील जी. आपण जर बघितलं की नेमकं मराठा आरक्षण यापूर्वीच्याही सरकारने दिलं होतं, मागच्याही सरकारने ते दिलं आणि त्यावेळेस ते स्थगिती झालं होतं आणि यावेळेस ते स्थगित झालं. मागच्या वेळेस ज्यावेळेस आरक्षण रद्द झालं त्यावेळेस 5 न्यायमूर्तींचा दरवाजा उघडा नव्हता. यावेळेस मराठा आरक्षणाला स्थगिती मिळत असताना 5 न्यायमूर्तींचा दरवाजा उघडा आहे. परंतु जसं आता कोंडरे साहेबांनी सांगितलं की खरोखर इच्छाशक्तीचा अभाव आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असती तर इथपर्यंत ही परिस्थिती आलीच नसती. म्हणजे आंदोलनाची सुरुवात झाली, आंदोलन झाले, शांतपणे झाले, आदर्श झालं, संघटन झालं आणि त्यानंतर राज्य सरकारने बलिदान दिल्यानंतर आरक्षण दिलं. आता आमचं एकच म्हणणं आहे की राज्य सरकारने ज्यावेळेस आरक्षण दिलं तर मागच्या वेळेसलं विरोधी पक्ष सरकार, आजचं सत्ताधारी आणि आजचं सत्ताधारी त्याचं विरोधी पक्ष सरकार, ह्या सर्वांनी जर मिळून जर ठरवलं. आता प्रत्येक गोष्ट वारंवार मला आठवण करून द्यायची गरज नाही. आपण बघितलं हे राज्यामध्ये सरकार आलं, हे कोणाच्या भरोश्यावर आलं? ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेबांचं सरकार 2 दिवसाचं आलं होतं ते हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामधून निर्णय आणला खुला मतदान घ्यायचं. याचा अर्थ न्यायालयामध्ये काय काय करावं लागतं, कशा पद्धतीने बाजू मांडावी लागते हे सरकारला माहिती आहे. हे सोंग घेत आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत. इतर यांचे जे निर्णय आहे ते फटाफट 2-2 दिवसात लागतात. एखादी चौकशी लागली तर ते 2 मिनिटात नील होती. परंतु मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही करावं का आम्ही करावं ह्या सगळ्या खेळामध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. आणि दिलीप पाटील यांच्याकडे जातोय. दिलीप पाटील, पहिली गोष्ट आता 25 तारीख सांगितलेली जानेवारीची, म्हणजे जवळजवळ 1.25 महिन्याचा आहे फक्त. तर ह्या 1.25 महिन्यात ही जी काही 5,000 नोकर भरती, जी काही शिक्षक भरती आहे आणि जी तलाठी भरती आहे, MSCB भरती आहे आणि नवीन कुठलीही भरती काढायची नाही. ही भरती 1.5 महिन्यानं काही लगेच काही सरकारवर आकाश कोसळत नाही. तर जोपर्यंत मराठा, आता तर फायनल हिअरिंगला आले, जोपर्यंत हे निकाल लागत नाही तोपर्यंत कुठल्याही एकही भरती करायची नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. आणि जर का तुम्ही भरती करायचा प्रयत्न केला, भरती करायचा प्रयत्न करूच शकणार नाही तुम्ही. आणि जर का अशा पद्धतीने केलं तर मराठा रस्त्यावर आता उतरणार आहे. मराठा हा आता एक तीव्र आंदोलन ज्याला म्हणता येईल, आम्ही संख्येचं एक लक्षात घ्या, संख्येचं आंदोलन करतोय. हिंसक आंदोलनाचं आम्ही कधीच समर्थन करत नाही. कारण मराठा आता रस्त्यावर उतरणार. अशा पद्धतीचं जर सरकारनं जर का भरती करायचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून त्याला जोरदार विरोध करणार, ही आता समाजाची भूमिका आहे. तुम्हा तिघांचे धन्यवाद. फार महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या चर्चेमध्ये आपण मांडले. खरं तर आत्ता या क्षणाला मराठा समाजातील तो विद्यार्थी जो शिक्षणापासून वंचित राहू नये, तो तरुण जो या सगळ्या नोकर भरतीपासून वंचित राहू नये, यासाठी म्हणून त्वरित काय निर्णय जे ते घेतले जाऊ शकतात. गरज आहे
ती राजकीय इच्छाशक्तीची. अजूनही सांगणं आहे की मराठा समाजाचा अंत पाहू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. ते यापुढे संयम ठेवणार आहेत जोपर्यंत याबद्दलचा निर्णय येत नाही आहे. पण आता त्वरित जे निर्णय त्यांच्याकरता घेणं आवश्यक आहे ते घेतले जाणं फार आवश्यक आहे. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.